गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, नवा उत्साह आणि नव्या संकल्पाची वेळ. शिवाय गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रसादामध्ये गूळ आणि कडुलिंबाची पाने वापरली जातात. तसेच घरामध्ये गोडधोडाचं जेवण केलं जातं, जसे की खीर नाहीतर पुरणपोळी. अशा विविध ठिकाणी विविध प्रथा असतात, त्याप्रमाणे जेवण बनवलं जातं. तर चला मग मंडळी, आज आपण करणार आहोत पुरी, खीर, मसाले भात, आमटी, भजी, बटाट्याची भाजी आणि पापड. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आणि झटपट स्वयंपाक होण्यासाठी मी खास टिप्स देणार आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर बटाटे शिजवायचे आहे, त्याच्यासाठी कुकर लावा, म्हणजे पटकन शिजले जातात. आता इकडे कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक सगळ्यात अगोदर मळल्यामुळे ना छान ती मुरली जाते आणि मग पुऱ्या छान अशा टम्म फुगतात आणि तेलही धरत नाही. तर बघा, चवीनुसार मीठ टाकून आता हा पिठाचा गोळा आपण तयार करतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथं पुऱ्या करतोय त्यामुळे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही आहे, थोडंसं घट्ट असं मळायचं आहे. आता हे पीठ आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. एकीकडे कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत, कुकर थंडसुद्धा झाला आहे. आणि आता बटाटे आपण सोलून घेऊयात आणि बटाट्याची भाजी करूयात. तर कढईमध्ये चमचाभर तेल घातलं आहे, जिरं घालायचं आहे, त्यानंतर ताजा ताजा मस्त कढीपत्ता घालायचा आहे आणि आता लसूण आणि हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालायची आहे, ती व्यवस्थित परतून घ्यायची. अगदी तुम्ही ह्याच्या स्टेप बदलल्यात तरी चालेल, म्हणजे एका साईडला बटाटे शिजायला ठेवून दुसरीकडे डाळ शिजायला ठेवलीत तरी चालेल, परंतु मी इथे एकाच कुकरमध्ये करते आहे म्हणून अगोदर बटाटे शिजवून घेतले आणि नंतर डाळ शिजवणार आहे. तर सिक्वेन्स थोडा मागे पुढे केला तरी चालेल. आता बघा, हळद पावडर टाकलेली आहे, ती परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे घालून चवीनुसार मीठ घाला, कोथिंबीर घाला आणि मस्त ही भाजी परतून घ्यायची आहे. अगदी झटपट होते. तुम्हाला आवडत असल्यास ह्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ फोडणीमध्ये घातलीत किंवा हरभऱ्याची डाळ तरी पण चालेल, खूप छान भाजी होते. आता भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण करूया डाळीची आमटी. तर त्याच्यासाठी बघा, इथे मी देशी डाळ आहे आमच्याकडे, ती घेतलेली आहे आणि आता ही धुवून घ्यायची आहे आणि कुकरला शिजवून घ्यायची. तर आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं बघा. तर हिरवी मिरची, टोमॅटो घालायचं आहे, जिरं टाकायचं आहे, त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे. आता कुकरला ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेऊयात. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. त्यानंतर बघा, डाळ शिजलेली आहे. आता आपण फोडणी मारूया. तर पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी घातली आहे, त्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याचा तडका एक नंबर लागतो आणि वास पण खूप छान येतो आहे. त्यानंतर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित परतून घ्या. त्याच्यानंतर डाळ थोडीशी स्मॅश करून घ्या, म्हणजे आमटी छान होते. तर तुम्ही स्मॅशरने किंवा रवीने सुद्धा केलं तरी चालेल. तर इथं मी झाऱ्याने बघा छान अशी घोटून घेतली आहे डाळ. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घाला, थोडीशी हळद पावडर घाला आणि आता मस्त डाळीचा तडका द्या. तर खूप सुंदर झाली आहे बघा डाळ. थोडंसं पाणी ॲड करा, जेवढं तुम्हाला पातळ आमटी हवी आहे तेवढी. चवीनुसार मीठ घाला, थोडीशी कोथिंबीर घाला आणि खळखळून मस्त अशी आमटीला उकळी आणून घ्या. त्यानंतर आता आपण करणार आहोत खीर. तर बघा, मी इथे अर्धा लिटर दुधाची खीर करते. सगळ्यात अगोदर दूध तापायला ठेवायचं आहे. दूध तापेपर्यंत एका साईडला आपण शेवया भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी 2 चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जी आपल्याला दुकानात शेवया मिळतात ना, त्या आणायच्या आहेत. तर नाही तर तुमच्या घरगुती असल्यात ना तरी चालेल, परंतु ह्या शेवयांची खीर खूप छान लागते. तर बघा, आता बारीक करून घेतल्यानंतर थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजायच्यात. जास्त खरपूस वगैरे भाजू नका आणि ह्या लगेच भाजल्या जातात, त्यामुळे स्लो गॅस ठेवा आणि मस्त ह्या भाजून घ्या. तर बघा, आता इकडे दूध पण छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या भाजलेल्या शेवया ॲड करूयात. त्यानंतर सगळ्या शेवया व्यवस्थित दुधामध्ये टाकल्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा चमचाभर तूप घ्या. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स छान खमंग भाजून घ्या. तर इथे मी फक्त बदाम आणि लाल मनुके वापरलेले आहेत. तुम्हाला यामध्ये काय काय आवडतं, बेदाणे वगैरे, ते सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये भाजून घेऊ शकता. तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी तेवढंच वापरलं आहे. तर हे छान असं मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे, ते सुद्धा दुधामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आपल्याला.
तर मी इथे अर्धा लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. तुम्ही गोड जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्त आवडत असेल तर पाऊण वाटीच टाका, पुरेसं आहे. त्यानंतर आता वेलची आणि जायफळ, सुंठची मी या ठिकाणी पूड घालत आहे. याच्यामध्ये तुम्हाला पण बडीशोप आवडत असेल तर त्याचीसुद्धा पूड तुम्ही घालू शकता. ते सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता बघा सगळं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता उकळी आणायची आहे आणि छान अशी खीर आपली तयार झाली आहे बघा. आता करतोय भजी. भजीसाठी मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 1 बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 5 ते 6 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे. तर ओवा काय करायचं आहे, हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे. त्यानंतर आता बघा मीठ टाकलं आहे, सोडा घालायचा आहे. पण मीठ आपण खिरीमध्ये टाकायला विसरलेलो, तर चिमूटभर बघा खिरीमध्ये मीठ टाकायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं बघा, त्याची चव जी आहे ती खूप छान लागते. तर खिरीला उकळी आली आहे. आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया किंवा कोमट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आता बघा अर्धा चमचा इतका मी खायचा सोडा टाकला आहे, लाल तिखट घातलं आहे. आता मस्त हे कोरडे जिन्नस आहेत ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत. थोडं थोडं पाणी टाकून छान ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे भजी आहेत ना खूप सुंदर लागतात बरं का, कोणत्याही गोडाच्या जेवणासोबत, पुरणपोळीसोबतसुद्धा हे भजी खूप छान लागतात. इवन तुम्ही नाश्त्यासाठी कधी करणार असलात तर करा, खरंच अप्रतिम लागतात. आता भजीचं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत पुऱ्या लाटून घेऊयात. थोडासा माझा मोबाईलच्या स्टँडचा प्रॉब्लेम असल्यामुळे एका हातात मोबाईल आणि एका हातात मी एका हाताने स्वयंपाक करून सगळं शूट करते. तर बघा पुऱ्या आपण लाटून घेतल्या आहेत. आता पुरी टाकताना थोडंसं तेल तापलेलं पाहिजे, म्हणजे पटकन छान अशी टम्म पुरी फुगते. आणि बघा मस्त अशी पुरी आपली फुगलेली आहे. पुऱ्या लाटताना एक गोष्ट लक्षात घ्या, खूप पातळ पुऱ्या लाटायच्या नाही आहेत, नाहीतर त्या फुगत नाहीत. थोडंसं जाडसर ठेवायच्या, म्हणजे बघा मस्त अशा पुऱ्या फुगतात. आणि पीठ देखील खूप छान भिजलं गेलं आहे, त्यामुळे पुऱ्या बघा कमी तेलकट आणि मस्त टम्म फुगल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर लहान मोठ्या टिप्स आवडत असतील तर चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा आता बाकीच्या पुऱ्या देखील आपण तळून घेतो आहे. आता मी ह्याच तेलामध्ये भजी देखील तळून घेणार आहे आणि पापड देखील. तर बघा चमच्याने अगदी 1-1 चमचा इतकंच हे भजी घालायचे आहेत आणि फुगून खूप मोठे होतात. तर बघा मस्त याच्यामध्ये भजी आता आपण टाकलेले आहेत आणि स्लो टू फास्ट फ्लेमवरच हे भजी तळून घ्यायचे. तर बघा आता हे भजी आपण याच्यामध्ये सोडलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आहे ना काय करायचं, भजीचं आणि पुऱ्यांचं पीठ आहे ना ते भिजवून ठेवायचं, म्हणजे ते चांगलं भिजलं ना तर पदार्थ खरंच खूप रुचकर होतात. तर बघा आता मस्त तळून घेऊयात आणि खूप छान असा वास सुटलेला आहे. आणि हे भजी जसे जसे तळल ना तसे तसे बघा घरातले सगळे आवडीने हे भजी खातील. हे भजी नक्की ट्राय करा. आता छान असे भजी तळून झालेले आहेत. आता झाऱ्याने व्यवस्थित तेल नितळून आपण हे काढून घेणार आहोत. तर पुरणपोळीचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाणासह मी पुरणपोळीचा व्हिडिओ टाकला आहे, तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. जर तुम्ही पाडव्याला पोळ्या करत असाल तर पोळ्यांचा देखील व्हिडिओ मी टाकला आहे, नक्की बघा. आता दुसऱ्या बॅचमधले भजी देखील आपण तळून घेणार आहोत. तर एका साईडला भजी तळतात, एका साईडला आपण मसाले भात करणार आहे. तर मी कुकरमध्ये तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे, एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घातला आहे, तमालपत्र घातलं आहे, टोमॅटो घातला आहे. हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्यात. वटाणे घातले, तुमच्या आवडीनुसार, म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला घालायच्यात त्या घालू शकता. तांदूळ घातले, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मस्त आता हे परतून घेणार आहोत. आणि गरजेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील तुम्ही टाकू शकता. तर बघा आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते. पाणी गरमच ॲड करा, थंड पाणी ॲड करू नका. आणि आता ह्याच्या 3 ते 4 आपण शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर दुसरीकडे बघा आता मी पापड तळून घेते. तर साबुदाण्याचा पापड आणि तांदळाचा पापड मी तळून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे पापड तळता ते तळून घ्या.
आणि बघा आता हे पापड सगळ्यात शेवटी तळत जावा, म्हणजे एकाच तेलामध्ये सगळं तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त गुढीपाडव्याची थाळी आपली तयार झालेली आहे. तर बघा मस्त असं सगळं पंचपक्वान्न केलेलं आहे. अजून जर तुम्हाला कोणत्या पदार्थांची रेसिपी हवी असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच चॅनलला सपोर्ट करा. चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय.